हे उद्योजक सन्माननीय केशव शेठ दलवी साहेबांचे इथे मात्र आपण व्यासपीठावर अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. उबदार मॅची शाल त्यानंतर आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी गोरखनाथ दिगाडकर आणि विनोद बजागे लेफ्टी आणि आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय या ठिकाणी निशांत. विवेक पाटील विरुद्ध साई बजागे. व्हॉट अ मॅच. क्रॅश अँड टायटन्स, वॉर ऑफ टायटन्स. त्या टाळ्यांच्या कडकड आवाजाने इथे मात्र पहिला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुलटा असा आहे, चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षणापासून चेंडू दूर पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय एका टप्प्याने डीप मिडविकेटच्या बाहेर 4 धावांसाठी. ओम साईराम शॉट असं म्हणू शकतो आपण. जबरदस्त फटका गोरखच्या बॅट मधून आणि लगेच साईजी बजागे प्रफुल्लित झाले हा फटका पाहिल्यानंतर. सुरुवात अशी आहे तर शेवट कसा होईल. फ्लाइंग स्टार्ट देतो या ठिकाणी गोरख दिघाडकर आणि धावसंख्या आहे किरवली संघाची 4 स्फोट 4 धावा. हो नक्कीच पहिल्याच चौकार आल्यानंतर विवेक पाटीलचे दोन्ही हात कमरेवर. नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला अनेक असे दृश्य वेगवेगळे पाहायला मिळणार आहेत त्यात काही शंका नाही. फक्त टॉस जिंकलेला आहे विवेक पाटीलने, ही एक चांगली बाब त्याच्या संघासाठी. इथे मात्र मोठा फटका नक्कीच ऑफ साईडला खेळायचा होता परंतु एज लागल्यानंतर चेंडू जातो या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने अर्थात डिक्लेअर झोनकडे. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या हळूच पुढे सरकते या बिनबाद 5 धावा. नक्कीच टॉस जिंकल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केलं विवेकजींनी की आम्ही सामना जिंकला जमा आहे, कारण आनंद गगनात मावत नाहीये. परंतु कदाचित पहिल्या चौकाराने कमरेत जो हात दिला कंबर मोडतील की काय असा प्रश्न पडला त्यांना. नाही अजून भरपूर वेळ बाकी आहे आपण असं म्हणू शकणार नाही परंतु होऊ सुद्धा शकतं या कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आपण नक्कीच कोणत्याही प्रकारची भविष्य नाही करू शकणार. कारण आपण एनकेस्पोर्ट खांडवल संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत आणि यंगस्टर आपण जर पाहिले तर नक्कीच आपण हा निशाणला पाहिलं तर मागील सत्रापासूनच क्रिकेटला त्यांनी सुरुवात केली आहे. मी त्याचा खेळ जवळून पाहिलेला आहे परंतु जर पहिला चेंडू आपण जर पाहिला थोडासा फुलटॉस होता त्याच्यामुळे नक्कीच तो फलंदाजाचा समाचार केला परंतु त्यानंतर कमबॅक डिलिव्हरी सुद्धा आपण पाहिली. त्या चेंडूवर आपल्याला सिंगल धाव पाहायला मिळाली. नक्कीच योगी आपण काही मजेचा भाग करतोय परंतु दोन्ही पण कसलेले संघ आहेत या मैदानामध्ये. ओव्हरपिच चेंडूला लॉफ्ट केलं सरळ बॅटनी लॉंग ऑन कडे. एलिव्हेशन नाहीये परंतु विनोद सुरक्षित त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. बिग बॅटल नक्कीच असणार आहे. विवेक आणि साई यांच्यातलं कॉन्टेस्ट आहे. मैत्रीपूर्ण लढत सुद्धा दडलेली त्याच्यामध्ये. काही गोष्टींचा जोकचा भाग वगळता नक्कीच हा सामना आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत सुरेखरित्या पाहायला मिळणार आहे. रोमांचक मुकाबला असणार आहे. तर दोघी पण पुढे जयत तयारी करून उतरले त्या मैदानामध्ये. हो नक्कीच जवळपास 1 महिना या दोन्ही संघांनी तयारी केली आहे आणि ज्यावेळी लॉर्ड्स मध्ये या दोन संघांची नावं एकमेकांसमोर आली त्यानंतर तर अधिक सराव या दोन्ही संघाने केला असावा. निशांत इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू थोडासा खाली राहिला. गोरखनाथ दिगाडकर नक्कीच मी अनेक वर्षापासून या खेळाडूला पाहतोय. एक क्लासिकल फटके त्याच्याकडनं नेहमीच पाहतोय आणि असा खेळाडू आहे की कोणत्याही क्षणी तो एका सामन्याची कलाटणी किंवा पलटवार तो करू शकतो. आणि पाहूया या महत्वाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कशा प्रकारचा खेळ त्याच्याकडनं आज आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच क्रिकेटसाठी खूप सारे वर्ष दिलेत गोरख दिगाडकरनी हे विसरता कामा नाहीये. क्रिकेट प्रति प्रेम आहे त्याचं. रिव्हर्स हिट चान्स बदलला आणि फेकून दिला. रिव्हर्स हँडेड सिक्सर पॅरास्ट्रोक. मामा बल्ले बोले कल्लू बजाओ बातू. ज्या दिशेने किरवली गाव वस्तीला आहे त्याच दिशेने हा स्ट्रोक असं वाटतं की इशारा देतो की काय आपल्या गावाला चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही घेऊन येणार आहोत. नक्कीच त्या फटक्याचा अर्थ की तिकडच्या प्रेक्षकांनी लवकरात लवकर सामना पाहायला यावं, इथे गर्दी करावी असं म्हणणं आहे गोरखचं. निशांत पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूला आपटी दिली होती. मोठी एज लागल्यानंतर आपण पाहतो चेंडू जातो या डिक्लेअर झोनकडे. 1 धाव या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळेल तर अशा रीतीने षटकाची समाप्ती. सफल षटक आपण म्हणू शकणार नाही कारण एक विकेट त्याला प्राप्त करता आली आणि धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 13 धावा इथे मात्र खर्च केल्या. पहिला बॅटल साईस्फोट किरवली संघाच्या बाजूने लागतोय असं आपण म्हणू शकतोय. नक्कीच डॉमिनेट करतायत. निशांतवरती हल्ला चढवला गोरखने. काय सुरेख स्थान बदलला.
एकदम क्विकली ऍक्शन मध्ये आला, ग्रीप चेंज केली. केविन पीटरसनची आठवण देणारा तो फटका होता गोरख दिगाडच्या बॅटमधून. अजून विनोदची बॅट तळपत नाहीये, सूर्यदेवता तळपली आहे, मैदान सुद्धा तापू लागले, पण आता विनोदवरती नक्कीच लक्ष असणार आहे. निशांच्या ह्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या या ठिकाणी, पण विनोदने एकच चेंडू फेस केलाय, हे सुद्धा तितकंच चांगलं आहे. आणि पूर्णपणे स्ट्राईकला गोरखला ठेवलं, हे सुद्धा महत्वाची बाब आहे. साई स्पोर्टनी चांगले धडे दिलेले आहेत, कान मत दिले, हे मात्र नक्कीच तितकंच आपल्याला सांगायचं वाटतं. कारण जवळपास रोज पहाटे या ठिकाणी येत आहेत, प्रॅक्टिस करतायत, गोल गोल मैदानामध्ये धावतायत. जसं मिलिटरी कॅम्प कसा असतो तसं साई स्पोर्ट्स ह्या खेळाडूंना पूर्ण तयार करतायत पहाटेपासून सकाळच्या 8 वाजेपर्यंत. हो नक्कीच नक्कीच. विनोद सुद्धा एक स्ट्रायकिंग फलंदाज त्याच्याकडे पाहिला जातो, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, मोठमोठे फटके खेळू शकतो. आणि गोरखनाथचा आपण जर या सत्राचा विचार केला तर चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय, कारण 40+ धावसंख्या सुद्धा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली आहे. तर नक्कीच एक चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे, आणि फार मोठ्या अपेक्षा असतील त्याच्या संघाला. आणि त्यांचे जे पॅकर जे आहेत साई बजागे यांना नक्कीच या मैदानावर सुद्धा आपण जर पाहिलं तर नेहमीच सराव करतोय. म्हणजे या मैदानाची फार त्याला जाणीव असलेल्या, कुठे बिग झोन आहे, कुठे डेंजर झोन आहे, कुठे स्ट्रॉंग झोन आहे, सर्व गोष्टींचा त्याला मात्र अभ्यास असेल. इथे मात्र आपण पाहिला नाही की तर सरळ बॅट लॉप करायचा होता, चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने जातो, या मिडऑफच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण पाहायला म्हणतोय. फेकी मात्र तेवढी चांगली झाली नाही, परंतु विवेक पाटीलचा चांगला बॅकअप पाहायला मिळाला, सिंगल. यानंतर जो पुढील सामना असताना अजूनही आपण एक किरवली गावातील संघ पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये, अर्थात जय मल्हार किरवली, आणि त्यांना फाईट करेल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ. म्हणजे आज किरवलीचा बोलबाला राहतो की काय, कारण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपण पाहतो की समालोचक आहे अजय गरज, आणि आज दोन संघांना आपण इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. म्हणजे कुठेतरी दबदबा असण्याची शक्यता आपण वर्तवली जाऊ शकते आज. नक्कीच मे बी, परंतु काल सुद्धा तुमचे संघ होते, ते तेव्हा तुम्ही बोलले नाही, हे सुद्धा मला इथे विचार करायचं वाटतं. असं नसतं योगी, धावसंख्या 14 बोलले नाही ते तुमची चुकी आहे. पण विवेकजी पाटील इथे थोडेसे नाराज आपण पाहिले जेव्हा बॅकअप दिलं त्यांनी, की पूर्णपणे निराश हताश होते, कारण अजून त्यांच्याकडच्या भात्यामध्ये चांगले गोलंदाज येणं बाकी आहे. खूप सुरेख चेंडू श्रेयला आदळतोय, पंचांकडे लाऊड अपील केली जाते, कारण विवेकने सांगितलंय की आम्ही जसा सामना पुढे जाईल तसं आमचं परफॉर्मन्स बेस्ट ऑफ बेस्ट होणार आहे. जरी पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या म्हणून काय झाल्या, अजून आमची 3 षटकं बाकी आहेत, त्या 3 षटकामध्ये आम्ही साई स्पोर्टला नक्कीच बॅकफुटला आणून ठेवू. नक्कीच विवेकचं ते मनोगत आपण ऐकलं असेल. हो नक्कीच. आणि मला अशी एक खंत वाटते की खांडवल गावामध्ये सुद्धा एक चांगला संघ आहे, परंतु नक्कीच मला ही खंत वाटते की या खेळाडूंसाठी प्रॅक्टिससाठी कुठेतरी मैदान नाही. तरी सुद्धा हे खेळाडू इतर ग्राउंडवर जाऊन सुद्धा जो क्रिकेटचा खेळ आहे त्याचा आनंद नेहमीच ते घेत असतात. आणि आपण जर विचार केला तर मागे जर 4-5 वर्ष जर पाठीमागे गेलो तर काय संघ ओळखला जायचा, 1 नंबर संघ पाहायचा आहे, परंतु नक्कीच कुठेतरी त्यांना मैदान न प्राप्त होत असल्याने त्यांचा मात्र खेळाडूंचा सराव झाला नाही, आणि आता मात्र नक्कीच हा संघ कुठेतरी खालावलेला पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच, परंतु बोलबाला होता हे महत्वाचं आहे. त्या नावाला नक्कीच साईशी खेळी होईल, त्यांच्याकडून प्रतिष्ठेची लढाई आहे. हा डिक्लेअर झोन मधला हा रन पाहतोय आपण. पण योग्य असं म्हटलं जातं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. कदाचित त्याच्या गावाला अनुसरून खेळ नक्कीच त्यांचा होईल येणाऱ्या काळामध्ये. धावसंख्या आहे 16 ऑन द बोर्ड, आणि त्यासाठी विवेक पाटील सज्ज झालाय. तरुण आहेत, होतकरू खेळाडूंचा भरणा आहे त्याच्या संघामध्ये. इमर्जिंग स्टार क्रिएट कधी जसं साई बजागी आपल्या संघाला प्रॅक्टिसला आणतो, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विवेक पाटील सुद्धा आपल्या संघाची बांधणी खूप छान पद्धतीने करतील, आणि जे जुन्या काळातलं नाव होतं ते नाव पुन्हा रोशन करतील. हो नक्कीच नक्कीच. आणि आपण जर विवेकचा आपण जर खेळ पाहिला तर नक्कीच त्याचा शिट्टी क्रिकेटचा सुद्धा त्याच्याकडे अनुभव आहे, आणि रिव्हर्स स्ट्रोक म्हटला तर त्याचा एक स्ट्रॉंग झोन आहे. इथे मात्र चांगली डिलिव्हरी येते. या डॉट चेंडू या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत एकही मोठा फटका केल्यासाठी संधी उपलब्ध करून देत नाही. या ठिकाणी गोलंदाज सागर, धावसंख्या स्थिर, बिनबाद 16. एक कमबॅक षटक खांडवल संघासाठी. तेच तर आपण मगाशी उल्लेख केला की अजून येणाऱ्या 3 षटकांमध्ये कमाल बघायची आपल्याला. गोलंदाजी सागर तशी कामगिरी करतोय. सागरचा हाफ ट्रॅकर होता, अक्षयच्या धुडकावून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड सीझन मध्ये षटकार पॅरल स्टोक. त्याप्रमाणे हे गाणं सुद्धा काही वर्षापूर्वी काय हिट होतं, नक्कीच तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. उषा मंगेशकर यांचा गोड आवाज इथे मात्र आपण ऐकतो. काय ऑपरेटिंग इथे मात्र पाहायला मिळते डीजे अजय म्हात्रे यांच्याकडनं. एक यंगस्टर आहे, परंतु काय ऑपरेटिंग नक्कीच जबरदस्त. इथे मात्र एक चांगला नक्कीच या गाण्यावरती अनेक जण थिरकत असतात. कदाचित संध्याकाळी गाणं वाजवलं तर कदाचित व्यासपीठावरती सुद्धा काही थिरकतील, आणि मैदानात सुद्धा खेळाडू थिरकू शकतील, कारण ती मजा वेगळी असणार आहे संध्याकाळी. नाही
ते कुठेतरी मित्र म्हणे ना आपण बोललो नाही तरी चालेल कारण ज्यावेळी या स्पर्धेचं समापन होईल त्यानंतर इथे काय होईल ते आपण म्हणू शकणार नाही. पार्टी तो बनतीये. तर जाऊया आपण मैदान दिशेने. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु नक्कीच डॉट डिलिव्हरी. तर अशा रीतीने दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र समाप्त होत असताना तब्बल एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 22 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर 13 धावा आल्या होत्या आणि या षटकात आपण विचार केला तर 9 धावा इथे मात्र खर्च करतोय. आता मात्र एनके स्पोर्ट खांडवा संघाला कुठेतरी ब्रेक थ्रोची आवश्यकता आहे कारण पार्टनरशिप इथे मात्र चांगली पाहायला मिळते. या गोरखनाथ आणि विनोद या दोघांमध्ये आणि येणारे फलंदाजाचा आपण विचार केला तर रायटी विनोद आहे, सोनू दिगाडकर आहे, त्यानंतर आपण पाहू शकता राकेश दिगाडकर आहे. म्हणजे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. परंतु नक्कीच या ठिकाणी जर ही जोडी तोडण्यामध्ये जर नक्कीच खांडवा संघाला यश प्राप्त होत असेल तर नक्कीच या संघाला कुठेतरी कमी धावांपर्यंत नक्कीच थांबवण्याचा जो एक त्यांचा मानस आहे तो नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळू शकतोय. त्यानंतर आमचे मेहुणे जितू सुद्धा या संघामध्ये आहेत आणि ही सर्व माहिती आम्हाला नक्कीच मिळते. आमचे सहकारी समालोचक ते किरोली गावाला नक्कीच बिलॉंग करतायत अजय गरत कारण त्यांचा सुद्धा आवडता संघ साई स्पोर्ट किरवली. अच्छा, म्हणजे तुमचे मेवणे हे तुम्हाला माहिती मिळाली अजय कडून. क्या बात आहे. धावसंख्या इथे आहे 22. डबल टू ऑन द बोर्ड. धावफलक हा खाली उतरताना पाहतोय आपण डिसेंडिंग ऑर्डरला चाललाय. ही महत्वाची बाब आहे. त्याचं कारण म्हणजे विवेक पाटील यांची चांगली कॅप्टन्सी सुरू आहे मैदानामध्ये. पहिल्या षटकात धावा आल्या त्यानंतर धावांचा आलेख खाली येतोय आणि त्यांचे बंधू गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत सुजित पाटील. फास्ट खेळा, जरा फास्ट खेळा. ऑस्ट्रेलियन नीती नका वापरू. तुम्ही येलो ड्रेसमध्ये आहात, जास्त वेळ घेऊ नका. तर नक्कीच सुजित इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. बॅकफुटला जाऊन पंच करतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर पॉईंटच्या दिशेने नक्कीच खाली क्षेत्र आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय परंतु शेवटच्या षणी मात्र चेंडूचा विजय. पंचांचा इशारा चौकार. ओ पता नहीं जी कौन सा नशा कर फॅन्टॅस्टिक स्ट्रोक लाईक अ वीरेंद्र सहवाग स्टाईलने बॅकफुटला गेला आणि सुरेखरित्या कव्हर पॉईंट मधून पंच केला. कोरक हा क्लासिकल प्लेअर आहे, शैलीदार तंत्रशुद्ध खेळाडू आहे म्हणून त्याची ख्याती आहे. तशाच पद्धतीने हा इथे बॅटिंग करतोय आणि हा धावफलक पुढे निवून ठेवतोय 26 वर. 26 ऑन द बोर्ड. गोरख गुड बॅटिंग. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता. लॉफ्ट करायचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी परंतु सेफ लँड होतोय परंतु मिस फिल्डिंगचं कारण ठरतंय. चेंडू ट्रॅव्हल होते कौ कोणच्या दिशेने. चौकार. जे आपण पाहू शकता विवेकजी पाटील यांना लगेच पुनर्वसन करण्यासाठी सज्ज झाले. डायरेक्टली आमने तो आमने पाडा. कारण हा सामना फार महत्वाचा आहे. ही टुर्नामेंट महत्वाची नाही, हा सामना महत्वाचा आहे विवेक पाटीलसाठी. कारण हा सामना कोणामध्ये रंगतो या साई बजागे विरुद्ध विवेक पाटील. आणि असं वाटतं की पूर्णपणे सामन्यामध्ये बिझी प्लेअर वाटू लागलेत. विकेट किपिंग बघतायत, कॅप्टन्सी सांभाळतात आणि फिल्डिंगसाठी बघा महत्वाच्या जागेवरती आलेत. व्यासपीठाच्या समोर. आता आपण त्यांना काही बोलू शकत नाही, आपल्या जवळ आलेत. हो नक्कीच नक्कीच. आणि इथे मात्र ऑफ साईडला कडक फटका. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र नक्कीच रसगुल्ला आला होता पण तो खाता आला नाही. चेंडू मात्र धरतीला दानवतोय. झेल ड्रॉप आणि इथे मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. रिॲक्शन पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा 1 शॉटचा इशारा. काय पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतो ओमसाई वायसर संघाचा. कॅप्टन अर्थात वैभव मागे याचकडनं एनके स्पोर्ट खांडवा संघाला शुभेच्छा येतात खास करून विनोद पाटीलसाठी. थँक्यू वैभव, तुझं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सौरभवरती नाराज आहेत कर्णधार विवेक पाटील ज्यांनी झेल सोडला. सोफा झेलचा पूल पॉवरफुल गोरखनाथ ब्रँडेड षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. दिल धड़काए और नक्कीच नक्कीच एखादा मोठा फटका आला की कारण सर आपण तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय परंतु नक्कीच जे साई बजागे यांचे चाहते आहेत ते साई बजागे यांच्याकडे पाहत आहेत की साई बजागे किती आनंद व्यक्त करतात. तर हरकत नाही, अशा प्रकारचा खेळ तुम्हाला नक्कीच या मॅचमध्ये पाहायला मिळेल. दरम्यान पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांना तयारीत राहायचं आहे. नाणेफेकीसाठी जय मल्हार किरवली आणि किरण स्फोट जांभूलपाडा. लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एकूण धावसंख्या अर्थात विवेक पाटील आम्हाला विचारतायत की धावसंख्या झाली किती आहे तर 37 धावा. अजूनही एक षटकाचा आपण खेळ पाहणार आहोत म्हणजे 50 गाठणार त्यात काही शंका नाही. अजून एक ओव्हर पिच चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अतिशय वेगाने जातोय परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते परंतु इथे मात्र सश्याच्या वेगाने आणि चित्त्याच्या सप्लायने 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या.
खूप छान अगदी त्याच पद्धतीने चपळाईने धाव पूर्ण करतायत. मेन म्हणजे प्रेशर टाकतायत गोरख आणि विनोद. चांगलं दोघांचं कॉम्बिनेशन आहे आणि हवी ठरतायत. गोलंदाजांवरती सुद्धा हवी ठरतात. फिल्डिंगच्या रूपाने जे फिल्डर आहेत त्यांच्यावरती सुद्धा हवी ठरतायत. प्रेशरचाच नमुना पेश करतायत. धावसंख्या इथे जाऊन पोहोचली 39, परंतु वैयक्तिक धावसंख्या गोरखनाथची 31 आहे आणि नक्कीच हाफ सेंचुरी करण्याची संधी आहे या ठिकाणी गोरखनाथला पूर्णपणे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. यस, आणि आपण जर या स्पर्धेचा जर उच्चांक जर आकडा पाहिला तर 47 धावा माऊली स्पोर्ट आमने संघाचा फलंदाज पंकज दलवीने ठोकल्या होत्या पहिल्याच दिवसाच्या खेळामध्ये. तर हा रेकॉर्ड मोडला जातो का पाहूया गोरखनाथ कडून, कारण अजूनही भरपूर चेंडू शिल्लक आहेत. ज्या फॉर्म मध्येच आपल्याला नक्की तिथे मात्र पाहायला मिळतोय, जणू काय असं वाटतं की नक्कीच हा रेकॉर्ड तोडला जाऊ शकतोय. नक्कीच कालच्या दिवसात सुद्धा बबलू पाटीलने 37 पर्यंत मजल मारली होती. पण या ठिकाणी संधी आली आहे. संधीचं सोनं करतोय. लॉफ्टेड ड्राइव्ह फेकून दिलाय फुल टॉस मिडविकेटच्या वरून. षटकार. गोरख ऑन फायर. तो मैगी चली आणतायत आणि तुटून पडलेत गोरख आणि विनोद या मैदानामध्ये. नक्कीच राकेश दिगाडकर यांचा आकडा मात्र आपल्याला धावपळकर पाहायला मिळतोय. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 45 धावा जोडणार आहोत, परंतु नक्कीच अजूनही एक षटकाचा खेळ पाहायला मिळणार आहे. त्या दरम्यान टीम मात्र शुभ आगमन होत आहे. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचे सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कुक्षेचे माजी सरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून जे आपण मान्यवरांसाठी जे सन्मान चिन्ह देत आहोत त्याचे स्पॉन्सर अर्थात श्याम भगवान पारधी, क्रिकेटपटू सुद्धा आहेत, क्रिकेटचे चाहते सुद्धा आहेत. त्यांचं इथे मात्र शुभ आगमन होत आहे. तुमचं ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. नक्कीच खूप छान व्यक्तिमत्व आहे श्यामजी पारधी साहेबांचं. धावसंख्या जाऊन पोहोचली 45 वर, 45 ऑन द बोर्ड आणि वैयक्तिक धावसंख्या आहे गोरखची या ठिकाणी 37. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू आहेत आणि गोरखला जर स्ट्राईकला ठेवलं तर हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण गोरखची बॅट तशी तळपते आणि नजर बसली आहे. जणू काय त्याला मोठा फुटबॉल दिसू लागलाय येलो कलरचा. समोरचे ड्रेस सुद्धा येलो कलरचे आणि चेंडू सुद्धा येलो कलरचे. चेंडू ती तुटून पडला आणि फिल्डर सुद्धा त्याच्यात तुटून पडलाय गोरख नावचा फलंदाज. नक्कीच ज्याप्रमाणे भारतीय संघासमोर अरेंज फिज आणि डेव्हिड वार्नेने जी पार्टनरशिप केली होती, जणू तशाच प्रकारची पार्टनरशिप आपल्याला गोरख आणि विनोदकडनं पाहायला मिळते. आता मात्र विकेट्स पडण्याची दाट शक्यता पाहायला मिळते. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. काय करताय ते क्षेत्ररक्षक, जिथे पाहतो तिथे विवेक पाटील, परंतु एकटा मैदानाच्या आतमध्ये काय करेल. टीमवर्क नसेल तर तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला मात्र पराभूत करू शकणार नाही. खूप मोठ्या चुका पाहायला मिळाल्या आणि त्या चुकांमुळेच आता मात्र पूर्णपणे या सामन्यावर दबदबा आपल्याला साई स्पोर्ट किरोली संघाचा पाहायला मिळतोय. आणि जिथे जागा मिळेल तिथे विवेक पाटील धावतायत पूर्णपणे जीवाच्या आकांताने आणि एक धाव वाचवण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या इथे 3 पुढे सरकली आहे. 48 धावसंख्या आहे आणि गोरख आता स्ट्राईकला आहे. ही महत्वाची बाब आहे. त्याच्यासाठी आता 5 चेंडू असणार आहेत ह्या सत्रामध्ये. विशेषतः म्हणजे एकही वाईट नाही, एकही नाही. नक्की तंत्रशुद्ध गोलंदाजी झाली हे तितकंच खरं आहे. जितकी चांगली बॅटिंग झाली योगी, तितकीच बेस्ट गोलंदाजी सुद्धा झाली आहे. क्षेत्ररक्षकांची कुठेतरी साथ लाभली नाही इनके स्पोर्ट खांडवल संघाला. इथे मात्र पहा, थोडासा इन कटर, थोडासा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर लेग कटर पाहायला मिळाला, बाहेरच्या दिशेने चेंडू गेला. आपण पाहू शकता गोरखच्या बॅटमध्ये आतापर्यंत 3 चौकार, त्यानंतर 3 षटकारांचा समाविष्ट आहे. विनोदचा आपण विचार केला तर 3 डॉट नक्कीच खेळला आहे, परंतु 1 षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहतोय आपण. धावसंख्या स्थिर आहे 48 धावा. विवेक पुन्हा एकदा राऊंड द विकेटने पहा. आता मात्र एक चांगला चेंडू पाहिला होता, बाउन्स प्राप्त झाला होता, परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची आहे. किती स्वतःवर नाराज आहे विवेक पाटील, कारण त्याच्या मनामध्ये एकच असेल, हा सामना मी कोणत्या संघाविरुद्ध खेळतोय, ही त्याला नक्कीच मनामध्ये कुठेतरी खंत वाटत असावी. इथे मात्र बिगिट ओरपीच चेंडू, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाही. चेंडू हवेत आहे. विनोद पाटील चेंडूच्या खाली, अजून एक झेल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना या सामन्यामध्ये एनके स्पोर्ट खांडवल संघाकडनं पाहायला मिळतोय. फक्त भागम भाग पाहायला मिळाली, त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्या खेळाडूकडून आपल्याला चांगली कामगिरी पाहायला मिळत नाही. काय कारण असेल कारवी सर? एकच कारण की प्रॅक्टिसचा अभाव आहे. तेच कारण आहे, कारण साईनाथजी बजाज यांच्याबद्दल बोललो की ते रोज पहाटे संघाला घेऊन येत आहेत आणि नक्कीच त्या प्रॅक्टिसचा इथे नक्कीच आपण नमुना पेश व्हायला बघतो की बॅटिंग इतकी सुरेख आहे तर पुढच्या इनिंगमध्ये फिल्डिंग आणि बॉलिंग कशी असेल. याला म्हणतात प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट. हे तुमचं म्हणणं असं आहे की या सामन्यासाठी साई बजाज यांनी पूर्ण तयारी केली होती,
विवेक पाटील या संघाची लढताना ऍब्सोल्युटली एक महिनाभर तयारी जय्यत तयारी सुरू आहे. धावसंख्या म्हणून सांगूया 51 50 ऑफ इयर फॉर द टीम ऑफ साई स्पोर्ट्स किरवली. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये दाखल झालाय साई बजाज यांचा संघ. गोरख लेफ्ट हँडनी मारचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न होता या ठिकाणी 22चा इशारा पुन्हा पठाण सरांचा. अजून 2 चेंडू शिल्लक आहे आणि गोरखची वैयक्तिक धावसंख्या आहे 39. 2 षटकार जर आले तर मे बी पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. जर 50 झाली तर राकेश दिगडकर यांच्याकडून पूर्ण टीमला जय्यत मेजवानी विथ कॉमेंटेटर्स. येस येस येस. इथे मात्र ओरपेट चेंडू आहे, परंतु निघे टायमिंग मात्र बरोबर झाला नाही. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू येण्याची वाट पाहत आहेत. झेल टिपण्याचे मात्र कोणत्याही खेळाडूने प्रयत्न केला नाही. 2 धाव पूर्ण अशा रीतीने 2 धावेने आपल्याला सांगितली धावसंख्या आपण या ठिकाणी पाहू शकता. 54 धावसंख्या. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय मल्हार किरवली आणि किरण स्पोर्ट जांभूळपाडा, ज्या संघाचा संघनायक वेळेवर उपस्थित नसेल त्या संघाला मात्र पॅनलाइज केले जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. या चेंडू हवेत आहे लॉंग ऑनच्या दिशेने. अजून एक झेल ड्रॉप. झेल पकडला जाईल की नाही हा प्रश्न आता आपल्याला पडलाय कारवे सर. नक्कीच आता झेल पकडण्यासाठी सुद्धा बक्षीस लगावलं जाईल, परंतु त्याच्या आधीच षटकं समाप्त झाली. ही नक्कीच सुटकेचा निश्वास टाकला विवेक पाटील यांनी, पण तो हरकत नाहीये. 434 धावा सुद्धा फेस करता येतात, चेस करता येतात. त्याच्यामुळे कुठली धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते. धावसंख्या अब तक 56. क्या बात आहे. आणि साई बजागे नक्कीच पूर्ण प्रफुल्लित खुश झालेत. कदाचित थोड्या वेळामध्ये त्यांची सुद्धा पार्टीचं अनाउन्समेंट होईल. थोड्या वेळाने त्यांचं अनाउन्समेंट येईल. राकेशजींचं झालं. 57 धावांचं लक्ष आहे विवेक पाटील यांच्या संघाच्या समोर. NK खांडवल संघ धावांचा पाठलाग नक्कीच कशा प्रकारे करेल बघायचं आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता पृथक्करण बॅटिंगचं. 43 धावा कुठल्या गोरखने आणि चेंडू फेस केले 13. विनोदनी सुद्धा सुरेख साथ दिली. 18 चेंडू 43 धावा आणि विनोदनी 6 चेंडूंचा सामना करत असताना इथे 10 धावांचं योगदान दिलं. टॉससाठी आपण वळतोय. पुढच्या सामन्याची नाणेफेक जय मल्हार किरवली किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा. तर नक्कीच पहिल्या फेरीतला हा अंतिम सामना असणार आहे आणि या नाणेफेकीसाठी मी नक्कीच मान्यवरांना या ठिकाणी इन्व्हाइट करतो, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो सायकल देण्यात येणार आहे. सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट अर्थात महेंद्रजी सुरेश पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. त्यानंतर ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्याम भगवान पारदी यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये जा. आणि खांडवलचे समाजसेवक बारामजी जोशी यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करत आहोत आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू योगी. प्रेक्षक आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. आपले मान्यवर आहेत टॉस बॉक्समध्ये. या तिन्ही मान्यवरच्या शुभ हस्ते हा महत्वाचा कौल केला जाणार आहे. सामना असणार आहे जय मल्हार किरवली वर्सेस किरण स्पोर्ट जांभूळपाडा. दोन्ही कॅप्टन्स एकमेकांच्या समोर आणि त्यांच्या मधोमध आपण पाहुणे पाहतोय. टॉस उडवला जाईल श्यामजी पारदी साहेबांच्या शुभ हस्ते. कॉल देणार आहेत या ठिकाणी जांभूळपाड्याचे कर्णधार. एका बाजूला ओम साई असोसिएशन अमने लोणाड आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. ओम साई कॉल दिला आणि जिंकलाय सुद्धा. ओम साईराम धन्यवाद. आणि आपण त्या तत्पूर्वी विनिंग कॅप्टनला ट्रॉफी देणार आहोत, जी स्पॉन्सर केली आहे MD साहेबांनी त्यांच्या आईच्या सौजन्याने शालूबाई दत्तू जाधव आणि विश्वाजी पाटील यांच्या सौजन्याने लाभलेलं थम्सअप जे प्रदान केलं जाणार माऊलींच्या शुभ हस्ते कॅप्टन जांभूळपाड्याच्या संघाला. मान्यवरांना विनंती आहे आपण आसन व्हा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि शुभेच्छा सुद्धा देतात दोन्ही कॅप्टनला. आपण 2 मिनिटं बोलूया. टॉस जिंकला, काय निर्णय जांभूळपाडा? बॉलिंग. पहिल्यांदाच तुम्ही खेळणार आहेत जय मल्हार विरुद्ध की याच्या आधी सामने तुमचे झालेले आहेत? पहिल्यांदाच. कशा प्रकारे वाटलं? गेली 4 दिवस काही इथले सामने पाहिले, तुम्ही काय अनुभव सांगू शकता की कशा प्रकारची खेळपट्टी आहे आणि या ठिकाणी गोलंदाजाला साथ मिळते की फलंदाजाला मिळते? सध्या तरी फलंदाजाला मिळते, तसं बॉल खाली राहतो. सध्या तरी खाली वरती होतो बॉल. तुमचं काय म्हणणं की समोरच्या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत रोखू इच्छिता? अंडर 40. अंडर 40च्या खाली जर तुम्ही रोखलं तर तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत की तुम्ही त्यांना डिफेंड करू शकता? श्रीधर, राकेश, जयेश. MD बद्दल काय सांगू इच्छिता? तेच स्पॉन्सर बरोबर करतात आणि हे आपल्या ट्रॉफी बरोबर ठेवतात एकदम. ओके, ऑल दी बेस्ट जांभूळपाडा किरवली. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं.
आता प्रवाहच्या विरुद्ध पोहायचंय तुम्हाला. किती धावांचा टार्गेट सेट करू इच्छिता? कारण किरोलीचे आज बरेचसे संघ या ठिकाणी खेळतात. तुमच्या संघाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर चांगलीच आहे. आम्ही 40 धावांच्या पुढे प्रयत्न करू. तुम्हाला या एमडीच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं पुढचं विजन वाटतं की भविष्यामध्ये कशा प्रकारचं अजून कार्य होईल या क्रिकेटच्या माध्यमातून? कोणी करू शकत नाही, कारण की त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि त्यांनी क्रिकेट मॅच टुर्नामेंट ज्या ठेवतात ते त्यांचे एक नंबर असतात. ओके, तुमचा पूर्ण संघ आला या ठिकाणी. आलाय. ऑल दी बेस्ट तुला. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी, किरण स्पोर्ट्स जांभूळपाड संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लक्षात घ्यायचं आहे जांभूलपाडा आणि किरवली आपण दोन्ही संघाने चेंडू निवडून घ्यायचे आहेत. प्रथमतः तुम्ही चेंडू निवडून घ्या. तुम्ही जर चेंडू निवडले नाही तर आयोजक जो तुम्हाला चेंडू देतील त्या चेंडूवर तुम्हाला मात्र खेळावं लागेल. तर थँक्यू सो मच मनोज कारवे सर. अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही संघनायकाने या ठिकाणी मात्र मनोगत व्यक्त केलं आहे की एमडी यांचं जे आयोजन असतो तो नक्कीच एक नंबर असतो आणि ते आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतोय. तर खूप मोठा टार्गेट इथे मात्र सेट केलाय या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडवल या संघासमोर. 56 धावा इथे मात्र टोकल्या. 57 धावांचा टार्गेट आपल्याला या ठिकाणी पाहूया कशा रीतीने मात्र पूर्ण केला जाईल. पहिलं षटक फार महत्वाचं असणार आहे. नक्कीच नवीन दुसरी इनिंग्स आणि आता मात्र माझ्या समेत मात्र जोडले जात आहेत जे किरवली गावाला बिलॉंग करतायत. माझे सहकारी समालोचक माझे परम मित्र अजय घरत यांचं नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये सरचे स्वागत आहे. वेलकम अजय. थँक्यू सो मच योगी. अतिशय महत्त्वाची ही लढत आहे. क्लॅश ऑफ टायटन्स म्हणून ज्याचा तुम्ही उल्लेख केला सुरुवातीलाच. मात्र कुठेतरी आपल्याला पारडं थोडंसं जड झालेलं दिसतंय पहिल्या इनिंग्समध्ये. खऱ्या अर्थानं किरवली संघाचं 56 धावा जोडलेल्या आहेत. 57 धावांचं खूपच मोठं उद्दिष्ट घेऊन सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर विनोद पाटील आणि संदीप. पहिलं षटक घेऊन गोलंदाज केतन चोरगे. पहिला बॉल इनसाइड आउट. चेंडू हवेत आहे. पॉइंटला कुठली चूक होत नाहीये. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. विनोद पाटील वॉकिंग बॅक टू द पवेलियन. खूपच खराब सुरुवात पाहायला मिळते एनके स्पोर्ट्स खांडवल संघाची. ज्या फलंदाजाकडून भरपूर अपेक्षा होत्या तो बाहुबली फलंदाज विनोद पाटील मात्र खातं न उघडता तंबूत परततोय. आणि पहा दोन्ही टीम्स मध्ये फार मोठा फरक या बॉल नंतर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणाचा भरपूर झेल सोडले गेले खांडवल संघाच्या माध्यमातून. म्हणजेच योगेश असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की किरवली संघाला अडकवण्यासाठी जे जाळं घेऊन आलेले खांडवल संघ ते जाळं कुठेतरी फाटकं निघालं. हो आणि त्यातून मासे निघण्याची सुरुवात झाली आहे. कारण हा विनोदी थोडासा भाग आहे. परंतु नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच विवेक पाटीलला शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पहा खूपच खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू आहे आणि चेंडू जातो डिक्लेअर झोनकडे. म्हणजे एकूण 2 धावा या ठिकाणी बोनसच्या रूपाने. आणि आता मात्र पुढील चेंडू मात्र असेल कदाचित फ्री हिट. यस, आता मात्र पंच इशारा करतायत. चांगली संधी चालून आलेली आहे विवेक पाटीलकडे. विवेक पाटील म्हणजे स्विच हिटचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. एक काळ गाजवलेला आहे एनके स्पोर्ट्स खांडवल संघाने. साधारणतः 5 वर्षापूर्वी आमणे लोणाड आणि पडगा परिसरातील पहिल्या क्रमांकाचा संघ होता. फ्रीट बॉल बोल केलाय. चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका आहे. मात्र इनफिल्ड क्लिअर केली आहे. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळते. 2 धावा मिळतील विवेक पाटीलला. विवेकनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर खूप मोठा हादरा लागला. हो नक्कीच मित्र म्हणे ना या ठिकाणी असं वाटतं की विनोद पाटील एक मोठी इनिंग्स जे खेळू शकतो. कारण त्याच्याकडे फार मोठी क्षमता होती. परंतु नक्कीच जाल्यामध्ये मात्र सहजपणे अडकला. आणि आता मात्र या 2 फलंदाजांवर पूर्णपणे खांडवल संघाची मदत असणार आहे. केतन पुन्हा एकदा उर्ध विकेटने इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात नक्कीच पुढील चेंडू टाकेल. फटका चांगला पाहायला मिळतोय खाली क्षेत्रामध्ये. अतिशय वेगाने चेंडू निघून जातो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स
पंचांचा इशारा चौकार. जबरदस्त हा फटका क्रिएट केलाय विवेक पाटीलनं. फ्रंटफुटला येऊन आडव्या बॅटचा प्रहार केला आणि इनफिल्डच्या वरून बॉल काढलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामधून 4 धावांसाठी पहिला चौकार NK स्पोर्ट्स खांडवल टीमसाठी. अशाच प्रकारची अटॅकिंग बॅटिंग करावी लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी, कारण 4 ओव्हर्समध्ये तब्बल 57 धावा चेस करायच्या आहेत. हो नक्कीच अशाच प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी वारंवार मोठे फटके खेळावे लागणार आहेत. केतनच्या ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी पहिला मोठा फटका पाहायला मिळाला, कारण आपण जर पाहिली या षटकाची सुरुवात फार चांगली केली होती. खरं तर एक चांगल्या बॉलवर चांगला फटका खेळलाय विवेकनं. याआधी देखील त्याच दिशेनं चौकार लगावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडासा मिसटाईम फटका पाहायला मिळाला होता. आता मात्र एक आत्मविश्वास वाढवणारा फटका आपण पाहिलाय विवेक पाटीलच्या बॅटमधून आणि त्याला साथ लाभते. आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर्स एंडला सलामीचा फलंदाज संदीप आहे आणि संदीप देखील एक क्लासिकल बॅट्समन आहे. त्याच्याकडे भरपूर चांगले चांगले फटके आहेत. एक वेळ आपण पाहायचो की संदीप आणि प्रमोद ही बंधूंची जोडी असायची, दोघेही क्लासिकल बॅटिंग करायचे आणि भरपूर सामने या दोघांनी NK स्पोर्ट्स खांडवल संघाला जिंकून दिले. मात्र आज प्रमोद टीममध्ये नाहीये, परंतु संदीप आणि विवेक पाटीलला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. क्विक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. सध्या धावसंख्या आपण पाहतोय 1/8. पहिलं षटक मार्गस्थ. गोलंदाजी करतोय केतन, जो एक युवा गोलंदाज आहे. नक्कीच मी विनंती करतो जे असोसिएशनचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो की आपण प्लीज थोडासा सीमेरेषेचा ताबा घ्यायचा आहे, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. जास्त प्रकारे विलंब होणार नाही याची आपण नक्कीच काळजी घ्यायची. पुढचा बॉल घेऊन केतन चोरगे राईट मोर द विकेट. ओ स्विचिटचा प्रयत्न फसलाय, चेंडू हवेत आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये विवेकला नशिबाची साथ मिळाली आहे आणि कुठेतरी गोलंदाजाला देखील नशिबाची साथ मिळाली, कारण हा फुलटॉस बॉल होता. कॅपिटलाइज करता आला नाही पूर्णपणे विवेकला मिस्टर इम्प्रोवायझर म्हणून देखील ओळखलं जातं. आपण बऱ्याचदा पाहिलेले स्विच हिट अफलातूनरित्या खेळत असतो. प्रयत्न तोच होता, मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळाला. परंतु कदाचित अजय या फटक्यावर जर नक्कीच सरळ बॅटने सुद्धा नक्कीच आपण जर पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला असता तर कदाचित या चेंडूवर मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु नक्कीच एक मानस केला होता विवेक पाटील की या चेंडूवर मी स्विच हिट खेळेल, परंतु तो प्रयत्न मात्र असफल. हा अतिशय वेगवान चेंडू, काय वेग होता या चेंडूमध्ये, परंतु लेंथ कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. डावी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो. ही स्क्वेअर चेंडू आहे. धावसंख्या एका धावेने ते मात्र लूज पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 गडी बाद 10 आकडा आपल्याला धावपालका पाहायला मिळतोय. चांगला स्कोर आहे पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवर मोठा गडी बाद झाला, त्यानंतर मात्र जरूर चांगली धावसंख्या आतापर्यंत 14.25च्या सरासरीने धावाजोड्याच्या धावेत बॉल मिडॉनला सहज सोपा झेल. छोट्या भावाच्या गोलंदाजीवर मोठ्या भावाने टिपलाय झेल. फलंदाज फेल. काय दोघांमध्ये अजय कॉम्बिनेशन पाहायला मिळालं, केतन आणि जितू असंच कॉम्बिनेशन त्यांच्या घरामध्ये सुद्धा असेल, ज्याप्रमाणे या ठिकाणी त्याचा ताळमेळ आपण पाहतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 10 धावा 2 गडी इथे मात्र या ठिकाणी खांडवल संघाने गमावले. म्हणजे जी सलामीला आले होते सलामीवीर, ते दोन्ही सलामीवीर इथे मात्र फ्लॉप ठरत असताना, कारण दोघांना मात्र मोठे इनिंग्स इथे मात्र खेळता आली नाही. आता मात्र सामना जिंकायचा असेल, साई बजागे यांच्या संघाला हरवायचा असेल तर मात्र विवेक पाटीलला इथे मात्र वन मॅन आर्मीचा रोल अदा करावा लागेल. दरम्यान शुभ आगमन होत आहे वाशिरेगावचे उद्योजक जनार्दन मागे यांचा, कारण त्यांचा संघ कालच्या दिवसामध्ये नक्कीच टॉप 4 मध्ये नक्की त्यांच्या संघाने प्रवेश केलाय. काय होईल या सामन्याचा अजय नक्कीच चित्र अजून स्पष्ट नाही. मला तरी असं वाटतं की आता विवेक पाटीलवर फार मोठी मदार आहे. कॅप्टनला कॅप्टन्स नॉक खेळावी लागणार आहे. टॉस त्यांनी जिंकला, थम्सअप मिळाली, मात्र आता काहीतरी तुफानी करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हटलं होतं की टॉस जिंकलाय म्हणजे मी सामना जिंकलाय. आता मात्र सामना जिंकण्याचा जो स्वप्न आहे तो साकार होईल का, येणारी वेळ आणि येणारा काल मात्र सांगून जाईल. फारच खडतर असं आव्हान दिसतंय. अजूनही आपण पाहिलं तर 47 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे, मात्र 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. प्रॉपर एलिव्हेशन फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाही. मिडॉनला क्लिअर करू शकला नाही संदीप. नवीन बॅट्समन आला योगेश. हा डावखुरा फलंदाज आणि डाव्या हाताच्या विरोधात तुम्हाला गोलंदाजी करणं तेवढं सोपं नसतं. जास्तीत जास्त फलंदाज उजव्या हाताचे असतात. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन क्रीजवर असलं की गोलंदाज थोडासा अडखळत असतो. बऱ्याचशा गोलंदाजांच्या बाबतीत हे होत असतं. विशेषतः नवोदित गोलंदाजांच्या विरोधात अशा प्रकारची रणनीती बरेचसे संघ आखत असतात की जर एखाद्या टीमकडे यंग गोलंदाज असतील तर त्यांच्या समोर रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन टाकायचं. वाईट बॉल. हो, आणि मी नेहमीच म्हणतो की कधी कधी गोलंदाजाला जे डोकेदुखी ठरत असते या लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन,
आता मात्र चेंडू खाली राहतोय, बॅट चेंडूच्या वर निघून जातोय, डॉट डिलिव्हरी. शेवटच्या चेंडूवर एकही धाव इथे मात्र गोलंदाजाने खर्च केले नाही आणि या श्रेणीचे पहिल्या षटकाचं खेळ इथे मात्र समाप्त होत असताना मित्रमंडळींना संत सुरुवात म्हणू शकतो, कारण 2 विकेट्स गमावले एनके स्पोर्ट खानवल संघाने आणि फक्त 11 धावा इथे मात्र जोडल्या. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही हा सामना जिंकायचा असेल तर तब्बल 46 धावा इथे मात्र जोडाव्या लागतील. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली गोरखनाथच्या माध्यमातून. 18 चेंडूमध्ये नाबाद 43 धावांची विस्फोटक खेळी साकारली. विनोदने 10 धावांचं योगदान दिलं, एकही गडी गमावला नाही. खरं तर गडी बाद झाले असते किरवली संघाचे, परंतु झेल बऱ्याचशा प्रमाणात सोडण्यात आले. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एनके स्पोर्ट्स खांडवल टीमच्या माध्यमातून आणि त्यामुळेच साई स्पोर्ट्स किरवली संघ आता या मॅचमध्ये आपल्याला थोडा पुढे दिसतोय. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही. 18 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण आहे. धावसंख्या 2 बाद 11. विवेक पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत आशा पल्लवीत राहतील एनके स्पोर्ट्स खांडवल टीमच्या. आणि तिथे मात्र एनके स्पोर्ट खांडवल संघाला शुभेच्छा येत आहेत. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे खूप वेडे आहेत सन्माननीय विलास पाटील साहेबांकडनं, परंतु ऑल इज वेल नाही आतापर्यंत, कारण थोडासा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. कारण नक्कीच विकेट सुद्धा गमावले, धावाची जी गती हवी होती ती गती सुद्धा आपल्या धावपळका पाहायला मिळत नाही. परंतु क्रिकेट आहे, अजून खूप खेळ बाकी आहे, कारण 3 षटकांचा खेळ अजूनही पाहणार आहोत. तर विवेक पाटील इथे मात्र नक्कीच चांगली फटकेबाजी करतोय, तर नक्कीच हा लक्ष्य विवेक पाटील पूर्ण करू शकतोय. कॅप्टन टू कॅप्टन राकेश आलाय गोलंदाजीला. स्लॉक केला ऑन साइडला, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, फिल्डर जज करतोय, पाठीमागे जातोय, मात्र मिस जजमेंट. स्क्वेअर लेगचा खेळाडू पोहोचलाच नाही चेंडूवर. डीपचा खेळाडू आलाय, तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळते विवेक पाटीलला. विवेक पाटील जास्तीत जास्त आपण पाहतोय की फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, फ्रंटफुट पुढे काढतोय आणि त्यानंतर आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. एक स्विच शीटचा देखील त्याने प्रयत्न केलाय, परंतु फारसं यश आतापर्यंत त्याला मिळालेलं नाही. 4 चेंडूंचा सामना केलाय, 8 धावांचं योगदान जरूर दिलंय आतापर्यंत. स्ट्राईक रेट चांगला आहे 200चा, परंतु त्याही पेक्षा जास्त स्ट्राईक रेट ठेवावा लागेल मॅच जिंकण्यासाठी. धावसंख्या 13. हो नक्कीच मोठ्या प्रकारे जाऊ शकते. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच इट, व्हॉट अ शॉट. आणि हा शॉट पाहिल्यानंतर थोडीशी मुस्कान साई बजागे यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. या चेंडू जातोय सीमेरेषेच्या पलीकडे, 1 बाउन्स 4 धावा. क्रीज बघितली जाते आणि नो बॉलचा इशारा पंच मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून. तर एकूण 5 धावा मिळतील एनके स्पोर्ट्स खांडवल संघाला. ज्या फटक्यासाठी प्रसिद्ध आहे विवेक पाटील, तोच फटका पाहायला मिळाला. स्विच हिट, अद्भुत फटका. नक्कीच अजय मैत्री असावी, परंतु नक्कीच कशी असावी, दोन्ही संघांना समान समान संधी मिळावी. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता की विवेक पाटीलसाठी पारितोषिक फक्त आलेलं आहे. सुरेन दलवी याचकडे जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे कुठेतरी साई बजागे यांच्यावर थोडंसं कमी प्रेम दाखवताना सुरेन दलवी अन्याय आहे अजय, अन्याय आहे. फ्री हिट बॉल, ओहो, रक्षात्मक पद्धतीनं हा फटका पाहायला मिळाला, कारण बॉलच तेवढा चांगला होता. फ्रंट फुटवर खूप लवकर कमिट झाला होता विवेक, त्यामुळेच या बॉलचा त्याला फायदा उचलता आला नाही. सरते शेवटी सरळ बॅटनं आपली एसटी वाचवली, सन्मान दिला चेंडूला आणि 1 धाव पूर्ण केली आहे. ही दुसरी फ्री हिट होती या इनिंग्स मधील, मात्र फ्री हिटचा जास्त फायदा उचलता आलेला नाही विवेक पाटीलला. धावसंख्या आपण पाहतोय 19 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 19 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 38 धावांची आवश्यकता आहे. राकेश एक अतिशय दांडका अनुभव असलेला अष्टपैलू खेळाडू, किरवली संघाचा संघनायक. आणि इतर गोलंदाज आपण पाहिले तर केतननं पहिलं षटक टाकलं, त्यानंतर मनोहर देखील एक सर्वात अनुभवी गोलंदाज या टीमकडे आहे. सोनू देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. विनोद बजागे आहे रायटी, तो देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. म्हणजे ऑप्शन खूप आहेत या ठिकाणी किरवली संघासमोर, परंतु पाहूया कोणत्या गोलंदाजाला मात्र नक्कीच या ठिकाणी प्रमोट केला जाईल नेक्स्ट ओव्हरकडे. परंतु नक्कीच हा षटक जर पाहिला तर थोडंसं लांबलचक षटक नक्कीच आपण पाहतोय, कारण एक स्वेर चेंडू सुद्धा पाहायला मिळाला, त्यावर एक चौकार सुद्धा आपण पाहिला. इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू, ऑन साईडला चेंडू जातो कार्पेटिस आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव नक्कीच पूर्ण केली. सिंगल आणि डबल्सने मात्र काही सिद्ध होणार नाही. तुम्हाला नक्कीच या आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर मोठ्या धाब्यांची आवश्यकता आहे. आणि जणू काय असं वाटतं की आता मात्र विवेककडे जी क्षमता आहे की तो मोठे फटके खेळू शकतो. योगेश प्रयत्न करतोय, परंतु नक्कीच बॅट व्यवस्थित तो चेंडू मिडल करत नाही. म्हणजे कुठेतरी अनुभवाची उणीव इथे मात्र आपल्याला भासते. खऱ्या अर्थानं प्रॅक्टिसचा जो अभाव आहे तो पाहायला मिळत आहे, सरावाचा अभाव. वारंवार ऑन साईडला जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील जरूर झालं, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. राकेश खूपच उत्साही त्या ठिकाणी. लेग बायचा इशारा येतोय
चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला होता. अवांतर धाव मिळते खांडवल संघाला. खांडवल संघाची धावसंख्या 2 बाद 21. आपण पाहायला गेलो तर गेले 8 ते 10 वर्षे राकेश खूप चांगली कामगिरी करतोय. प्रत्येक सीझनला 2 ते 3 सामने असे होत असतील. प्रत्येक गोलंदाजच्या बाबतीत ते घडतं देखील की भरपूर मार पडतो, परंतु ओव्हरऑल एक फारच सक्सेसफुल असा गोलंदाज राहिलाय राकेश. हो नक्कीच, सुख दुःख नेहमीच येत असतं या माणसाच्या जीवनामध्ये. तर इथे मात्र पुन्हा एकदा विवेक पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जातोय जमिनीला गुदगुल्या करत डीप मिडविकेटच्या दिशेने. जितू यांचं चांगला क्षेत्ररक्षण, चांगली पिके पाहायला मिळते. या इष्ट्या सुद्धा चांगल्या प्रकारे उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु या 2 फलंदाजांनी अतिशय वेगाने मात्र 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे जात असताना 23 धावा धावफलकावर. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. सध्या आपण पाहतो की दुसरं षटक मार्गस्थ आहे, म्हणजेच या मॅच मधून पूर्णपणे बाहेर झालेला नाही एनके स्पोर्ट्स खांडवल संघ. खांडवल टीमकडे देखील अजूनही संधी आहे आणि विवेक पाटील जीवाच्या आकांताने प्रयत्न करताना दिसतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. योगेशला देखील चांगली साथ मात्र विवेकला द्यावी लागणार आहे. योगेशला देखील चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील, तेव्हा कुठेतरी या मॅच मध्ये पूर्णपणे परतू शकेल खांडवल संघ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा बॉल चांगला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू बीट केलाय विवेक पाटीलला आणि ह्याच बरोबर राकेश दिघाडकरचं हे षटक कंप्लीट होत आहे. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 2 बाद 23. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. ही आहे मॅच समरी. आतापर्यंत काय काय झालं या सामन्यामध्ये संक्षिप्तपणे तुमच्या पुढे मांडलं जातंय एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. सुपर टेलिकास्ट. हो नक्कीच, ज्याप्रमाणे सुपर टुर्नामेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, चॅम्पियन ट्रॉफी 2020, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो या ठिकाणी एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सुंदर दृश्य आपण पाहिलं. पहिल्या दिवसापासून ड्रोन कॅमेराचे साने सुद्धा आपण नक्कीच हे सर्व परिसर आपण पाहिला असेल. त्यानंतर नक्कीच सर्वच गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष आहे आणि इथे मात्र विवेक पाटीलचं या मॅचवर पूर्णपणे लक्ष आहे. काय घडणार या मॅचमध्ये? अजून 2 षटकांचा खेळ. इथे मात्र पणारात 12 चेंडू जिंकण्यासाठी 34 धाब्यांची आवश्यकता. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 17च्या सरासरीने पुढे जायचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके आता खेळावे लागतील. नवीन षटकाला प्रारंभ करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय, वॉर्मअप करतोय मनोहर बजागे, द मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर ऑफ साई स्पोर्ट्स किरवली. गोरखनाथ देखील एक चांगला ऑप्शन आहे गोलंदाजीसाठी. सध्या तरी यष्टीरक्षण करतोय. बॅटिंग धमाकेदार केली गोरखनाथनं. 18 बॉल्समध्ये नाबाद 43 धावांची इनिंग साकारली, ज्यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. मनोहरचा पहिला बॉल योगेशसाठी. ओव्हरपिच बॉल होता, मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होताना दिसला. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल सुरेख डॉट बॉल. नक्कीच या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षा पाहायला मिळतोय पंकज पाटीलकडनं. या ठिकाणी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू हवेत होता. येस, कॉटन इथे मात्र पाहायला मिळतो. या झेलबादच्या स्वरूपात अजून एक धक्का. खांडवल संघाला फलंदाज बाद. मध्ये किरवली संघ आघाडीवर राहिलाय. बॅटिंग दमदार, त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ मिळते गोलंदाजांना. जितून दुसरा झेल टिपलाय, कुठली चूक करत नाही. कव्हर रिजन मध्ये उभा होता. सहज सोपा झेल होता खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर, मात्र सहज सोपे झेल देखील तुम्हाला टिपावेच लागतात, तेव्हाच फलंदाज बाद होत असतो. खांडवल संघाने त्या भरपूर चुका केल्या. क्षेत्ररक्षणाचा फार मोठा फरक दोन्ही टीमच्या दरम्यान पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण खांडवल संघाने केलं तर कदाचित त्यांच्यासमोर टार्गेट मला असं वाटतं की 40 ते 42 धावांचं असतं. हो नक्कीच, अनेक प्रकारचे झेल उडाले होते अजय, परंतु नक्कीच एकही झेल मात्र त्यांना टिपता आलं नाही. आणि त्याचंच उदाहरण आपण पाहिलं की किरवली संघाने मोठी धावसंख्या इथे उभी केली. इथे मात्र विवेक पाटील पूर्णपणे स्ट्रगल करतोय. प्रयत्न तर फार चांगले करतोय, परंतु चेंडूने बॅटमध्ये नक्कीच जे संपर्क होणं गरजेचं आहे त्या प्रकारचा संपर्क मात्र होत नाही. अजून एक डॉट डिलिव्हरी इथे मात्र आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. खूपच धारदार गोलंदाजी केली जाते मनोहरच्या माध्यमातून. चांगला वेग काढला जातोय. जुनी तलवार आहे किरवली संघाची आणि जुन्या तलवारी मात्र चमकताना दिसतात आपल्याला या चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये. साइडम गोलंदाजी यावेळेस बिग हिट केलाय. चेंडू भरपूर काळ हवेत आहे. फिल्डरला चान्स नाहीये. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार. परंतु हा फलंदाज आहे साई बजागे यांचा खास. षटकार आलाय. समीकरण पाहू शकता आपण. 8 चेंडू आणि 28 धावांची बाद 30 धावा. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज.
खांडवळ टीमसाठी कॅप्टन स्वतः एक हाती किल्ला लढवताना दिसतोय. गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्यांनी चांगले प्रयत्न केले. मात्र क्रिकेट हा एकट्या दुकट्याचा खेळ नाहीये. क्रिकेट हा खेळ जो आहे तो सांघिक खेळ आहे. सर्वच खेळाडूंनी 100% देण्याचा जर प्रयत्न केला तरच तुम्हाला यश मिळू शकतं, नाहीतर फारच कठीण आहे सामना जिंकणं. मनोहर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यामुळे ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागतोय, गोरखनाथकडे संधी नाहीये. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव मिळते. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे. इताडे गावचे समाजसेवक सन्माननीय भगवान पाटील साहेबांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेना पक्षाचे उपतालुका प्रमुख देखील आहेत सन्माननीय भगवान पाटील साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये. तर सिंगल आली आहे, षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त. 57 धावांचा पाठलाग केला जातोय एनके स्पोर्ट्स खांडवळ टीमच्या माध्यमातून. फक्त 31 धावा धावफलकावर आहेत आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावांची आवश्यकता विजयासाठी एनके स्पोर्ट्स खांडवळ टीमला. अजूनही आव्हान जरूर आपल्याला कठीण दिसतंय, मात्र अशक्य नाहीये, काही अशक्य नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. योगेश, हो नक्कीच, ते तर सर्वांनाच माहिती आहे. क्रिकेटचा खेळ अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी करू शकणार नाही. परंतु इथे मात्र विवेक पाटीलला स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच विक्रम प्रस्थापित करायचा असेल, साई बजागे यांच्या संघावर नक्कीच मात करायची असेल तर मात्र तुम्हाला खेळपट्टीवर जीवाच्या अखंताने फलंदाजी करावी लागेल आणि ते पाहायला मिळतंय. विवेक पाटील संघर्ष करतोय अजय, परंतु नक्कीच संघर्ष केल्यानेच आपल्याला कधी कधी यश प्राप्त होत असतं, हे सुद्धा म्हटलं गेलंय. दीपेशकडे स्ट्राईक. गोरखचा पहिला बॉल, स्लोवर डिलिव्हरी, फसवा बॉल टाकला. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, धावचीतची संधी आणि फलंदाज दीपेश धावबाद. खरं तर कॅप्टन विवेक पाटीलला स्ट्राईकवर आणण्यासाठी हा खटाटोप होता, त्यामध्ये यशस्वी झालेत दोन्ही खेळाडू. विवेक पाटीलकडे स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंमध्ये मात्र 26 धावा जोडायच्या आहेत. दीपेश धावचितच्या रूपात बाद होऊन तंबूत परततोय. चौथा झटका लागलाय एनके स्पोर्ट्स खांडवल संघाला. धावसंख्या 31, 31 धावा. 5 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 26, 26. विवेक पाटील खेळण्यासाठी सज्ज होते. या गोरखनाथ कशा प्रकारे जिंकीचे पुढील चेंडू हाताळेल. एक अनुभवी गोलंदाज आहे, शॉर्ट रन आहे ओव्हर द विकेटने. इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळते. यस, अगदी कात्रीत पकडलाय आणि जे अपेक्षा होत्या खांडवल संघाच्या त्या सुद्धा इथे मात्र समाप्त होत असताना विवेक पाटील मोठा धक्का इथे मात्र या ठिकाणी लागतोय खांडवल संघाला. फलंदाज बाद. आणि आता मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 ही भव्य दिव्य स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न एनके स्पोर्ट्स खांडवल संघाचं भंग होताना दिसते. एक स्वप्न नक्कीच त्यांचं पूर्ण झालं, ते म्हणजे नाणेफेकी बॉल त्यांनी प्राप्त केली. नाही पण पहा, नाणेफेक जिंकूनच तुम्ही सामना जिंकू शकत नाही. तर सामना जिंकण्यासाठी तुमचे स्किल्स जे आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये दाखवाव्या लागतात. फक्त कॅप्टनने प्रयत्न केले, इतर खेळाडूंनी फारशी साथ कॅप्टनला दिली नाही. विवेक पाटीलने चांगली बॅटिंग केली, 22 धावांचं योगदान देऊन बाद झालाय. नक्कीच, परंतु क्रिकेट टीम असं म्हटलं तर नक्कीच टीम वर्क असणं फार गरजेचं आहे. तुम्ही एकावर अवलंबून जर नक्कीच एखाद्या संघाला पराभूत करू शकणार नाही, एखादी स्पर्धा तुम्ही जिंकू शकणार नाही, तर नक्कीच एक काठी मोडू शकतो आपण. परंतु 11 काट्या जर एकत्र केल्या जाईल तर मात्र त्या तोडणं थोडंसं कठीण आहे. परंतु शेवटच्या क्षणी जाता जाता एक मोठा फटका आपल्याला षटकार. निश्चितच विस्ताना दिवा जसा मोठा होत असतो तसाच हा खेळ पाहायला मिळतो एनके स्पोर्ट्स खांडवल संघाचा. षटकार आलाय खरा, मात्र भरपूर उशीर झालेला आहे, कारण आता फक्त उरलेले आहेत 3 चेंडू. विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. पावलांचा वापर केला होता बॅट्समन निशांतनं. यावेळेस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न थोडासा सफल झाला होता. चेंडू काही बॅटवर घेता आला नाही. खोलवर टप्प्याचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. गोरखनाथ दिगाड करणं, काय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली गोरखनाथनं. 43 धावांची आक्रमक खेळी आणि त्यानंतर 2 गडी देखील बाद केलेत. हो नक्कीच, अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडला, थोडासा मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु बॅकअप चांगला आहे डीप स्क्वेअर लेगकडे. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने इथे मात्र समाधानी मानावे लागेल, कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज करणार नाही, कारण त्याच्याकडे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला तर संधी लाभते. तर पाहूया मोठा फटका एखादा त्याच्या बाटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. शेवटचा चेंडू या सामन्यातील आणि या षटकातील. गोरखनाथ पुन्हा एकदा
स्लोअर चेंडू पिक करू शकला नाही आणि अशा रीतीने या सामन्यावर विवेक पाटील यांचा संघ मात्र पराभूत होतो या आणि साई बजागे यांचा संघ विजय होतो या. बॅटल चांगला होता परंतु बॅटलचा मात्र बॅटलच राहिलं. स्वप्न होते ते स्वप्नच राहिलं आणि स्वप्न साकार झालं ते अर्थात साई स्पोर्ट किरवली संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन साई स्पोर्ट्स किरवली. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर साई बजागे. हार्ड लक विवेक पाटील अँड कंपनी NK स्पोर्ट्स खांडवळ. या सामन्यातील सामनावीर वन अँड ओनली गोरखनाथ दिगाडकर मॅन फ्रॉम किरवली. 18 चेंडूंमध्ये नाबाद 43 धावांची तुफानी खेळी आणि वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली तर दुसऱ्या क्रमांकावर गोरखनाथ पोहोचलेला आहे. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर पहिल्याच मॅच मध्ये माऊली स्पोर्ट्स आमने संघाच्या पंकज दळवीच्या नावावर नाबाद 47 धावा ज्या 14 बॉल्स मध्ये त्याने ठोकल्या होत्या 5 षटकारांच्या साहाय्यानं आणि त्याच्या पाठोपाठ आता आपण पाहतोय गोरखनाथला 43 धावांची नाबाद खेळी आणि 2 गडी देखील बाद केले. तर नक्कीच आपल्याकडे वेळ आहे तर आपण या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट जे अवॉर्ड्स आपण देणार आहोत सायकल त्यांचे आमचे स्पॉन्सर सन्माननीय महेंद्र शेठ सुरेश पाटील यांचा आपण व्यासपीठावर सन्मान करत आहोत. साई बजागे यांच्या शुभ हस्ते उपदार मायाची शाल आणि आठवण म्हणून त्यांचं आपण सन्मान चिन्ह देत आहोत. नक्कीच खूप मोठा मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आणि नक्कीच आता अनाऊन्स अशी होत आहे की महेंद्र पाटील यांनी आम्हाला सांगितलं की जे स्वर्गवासी इंद्रा यांचं नक्कीच स्मरणार्थ जी नेहमीच दरवर्षी स्पर्धा होत असते ती स्पर्धा येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच होणार आहे. डेट फिक्स नाही परंतु नक्कीच ही जानेवारी महिन्यामध्ये स्पर्धा होईल हे मात्र फिक्स आहे. तर गोरखनाथ आपण या व्यासपीठावर तुमचा नक्कीच आपण या ठिकाणी अनेक पारितोषिक देऊन तुमचा गुणगौरव केला जाईल. हिताणे गावचे समाजसेवक त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख सन्माननीय मधुकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण भगवानजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही सुंदर ट्रॉफीज देत आहोत. प्रथमतः काशीनाथ बजागे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देत आहोत. त्यानंतर ही सुंदर ट्रॉफीज भगवानजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. त्यानंतर ग्रामपंचायत कुकसेचे माजी सरपंच श्याम भगवान पारधी यांच्या शुभ हस्ते पुढील गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत. त्यानंतर आनंदाजी केणे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि या असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत. त्यानंतर मिस्टर सोपान पाटील हे सुद्धा या असोसिएशनचे सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देत आहोत. त्यानंतर वासेरगावचे उद्योजक जनार्दन मागे यांच्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक आपण या ठिकाणी देत आहोत. तर वेल प्लेट त्यानंतर एक्सप्रेस ज्या नावाने ओळखला जातो या सुरेश पारधी यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देतोय. तर मेनी कॉंग्रॅच्युलेशन गोरख तुम्हाला नक्कीच पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. एक जबरदस्त खेळ तुमच्याकडनं आम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. तर मित्रांनो कुठेही जाऊ नका अजून एक मोठी लढत आपल्याला आपल्या समोर येत आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध जय मल्हार किरवली. मला वाटतं या हंगामामध्ये 43 हा आकडा गोरखनाथसाठी लकी आहे कारण आमने लोणावळा असोसिएशनच्या बाहेर जाऊन देखील एक स्पर्धा जी खेळली आली आहे किरवली संघाने तेथे देखील 43 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती डोळे संघाविरुद्ध आणि आज देखील 43 धावा नाबाद बनवल्या. तर हा योगायोग समजावा. आकड्यांचा देखील खेळ आहेच क्रिकेट. आणि आता मात्र आपण आणखी एका किरवलीच्या टीमला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जय मल्हार किरवली वर्सेस किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा.